हॅलो गाईज, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. तर तुम्ही असा विचार करत असाल की आज काय एवढं आवरलं आहे. तर आज आहे माझ्या दीराची हळद म्हणजे उठण्याचा कार्यक्रम आहे. सो आम्ही चाललेलो आहे आता गावाला. उशीर तर खूप झालेला आहे. तर मी नक्की तुम्हाला दाखवेल आज उठण्यामध्ये काय काय मज्जा करतो आम्ही, कसे डान्स वगैरे करतो आहे, कसं उठणं लावलं जातं वगैरे. जायला तर भरपूर उशीर झालेला आहे कारण की हे अजून आलेलेच नाही आहेत. सो आता निघणार आहोत आम्ही एक्सक्यूज निघणार आहोत आम्ही आता. निघाल्यानंतर मी पुढे तुम्ही कंटिन्यू करा. सो कसं वाटतं माझं लुक नक्की सांगा. अशा प्रकारे सगळ्यांनी ग्रीन कलर घालायचा ठरवलेला आहे. सो मी इथूनच आवरून चालली आहे घरून. सो तिथे गेल्यावर दाखवते सगळे कसे सगळ्यांनी आवरले वगैरे. तर नक्की ब्लॉग कंटिन्यू करा आणि खूप भारी ब्लॉग असेल आणि असेच नवनवीन ब्लॉग माझे येत राहणार आहेत. सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कंटिन्यू. गरम आहे का गाईस? खूप उशीर झालेला आहे. आम्हाला घ्यायला अजून गाडी आली नाही आहे. वेटिंग करून कंटाळा आलाय पण अजून गाडी आली नाही आहे. आम्ही आवरले 3 वाजता. इज वेटिंगला आम्ही तिघी अंधारात. इज अवर विलेज आणि आम्ही आता एंटर होते आमच्या गावामध्ये. आमचं गाव पेठशापूर. पहिलं तिथे लावत होते ते. अर्चना काकी बांगड्या भरायच्या का ठेवून दिल्या गाईस. तसं मस्तपैकी मस्त स्टेज केलेला आहे. तू पडली नाही ना आल्यापासून बाबी? लास्टला आले आणि सगळ्यात पहिला नंबर मी बांगड्यांसाठी मारलेला आहे. सो कशा वाटतात मला नक्की सांगा. अजून भरतात ही नानी नंबरला वेटिंग आहे. नंबरला बसले आणि ह्या पण वेटिंग आहेत. वेटिंगला म्हणण्यापेक्षा त्यांना मागे सरले मी बसली. आधी सुनबाईचा मान त्यामुळे सासूबाईंना जरा बाजूला बसवले मी आणि चान्स मारून घेतलाय मी. ही मला साडी घालणार आहे, ती घालत नाहीये. साड्या घालायला भाऊ अंगात दिसला का खाली पडायचं. मला पण दिसत गटप. ते व्हाईट फुल वरती घ्या. छान करा. काही उशीर आले थोडीशी जाऊबाईंना मदत. हा दात काढते. ही जाऊबाई इकडे बघ. जाऊबाई किती दमल्यात तुम्ही, किती थकल्यात आहेत आणि हिला मदतीला आली. आमचा ड्रायव्हर नव्हता. मला नको यायचं. माझं घेतलंय मगाशी मदतीला. मला नाही तुला घेत होते मी. ते व्हाईट फुल वरती घे वहिनी. ते व्हाईट फुल वरती घे ग. हा बाई हा ते कॉर्नरला त्याच्यावरती ठेव. वरती कॉर्नरला ठेव. पिसाच्या ठेव. उलट छान वाटतील गुलाबाच्या मध्ये. येतो की आवाज? ती करते ना एडिट नंतर. तू जा ना मग. नाना शेवटून पहिला नंबर मारलाय मी. बांगड्याच्या वरती घेऊन तुम्ही काय केलं ते सांग. काय केलं सांग ना. तर गाईज अशा प्रकारे स्टेज छानसा असा सजवलेला आहे. अगं दीदी मानाची छोटी गलोरी इकडे. तर गाईज आत्या सासूबाई आहेत ह्या फोटोसाठी बसलेल्या आहेत. तिकडं वेटिंगवर आहेत दुसऱ्या आत्या सासूबाईंसाठी आणि छान असं डेकोरेशन केलं. त्यांना फोटो काढायचा आहे. तिथे पोस्ट देऊन बसलेल्या आहेत त्या. गाईज त्या म्हणतात कोणाशी बोलते मी? तुमच्याशी बोलते. त्या म्हणतात तुम्ही कोणाशी बोलतात? या दुसऱ्या आत्या सासूबाई. 2 हे सबस्क्रायबर झाले ते. टाका ना. सरपंच जायला तर जायचं नसतं. कळलं का? काय म्हणते? ए आवरा गप्प
पप्पा नंतर मारा. वाडा पटापटा नाना. काय नुसतं बोलू नको, वाढ पटापटा. हाय गौरी. बघा जाऊ बाई कशी खायला बसली सोड सोड मला. आजीने डोक्यात पदर घेतला. ये बाई किती खाती. खा 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 खा. जेवतात चालन या आहे. इथे ना मला पिल्लू सांगत होतं मम्मा चल जय बाप्पा करूयात. म्हटलं तू एकटा जा, पण माझ्या नकळत तो जय बाप्पा करायला आला. तसं मी गपचूप येऊन त्याचा व्हिडिओ काढला. तर किती छानपैकी एकटा जय करते बघा गाईज. किती गुड बॉय आहे तो माझं पिल्लू. मुडी आहे मुडी, फार मूडवर डिपेंड सगळं हे करतो. व्हेरी गुड बॉय, व्हेरी गुड बॉय. इकडे राहील ना जय हनुमान. वा 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 वा. आणि ह्या पुढे बसलेला माझ्या नंदा, मी त्यांच्यासाठी वेटिंगला आणि ह्या येऊन जेवायला बसल्यात. किती हुशार आहेत बघा तुम्ही गाईज. जेवण बेस्ट आहे का? बेस्ट आहे ना. कशी आहे कशी आहे बरं आहे. तर गाईज मस्त जेवण होतं आणि आम्ही जेवले. तर तू बोलू शकतेस. सो गाईज आता तुम्ही कंटिन्यू ब्लॉग करा. काय होतंय काय नाही पुढे. अजून डीजेवाला आला नाही, बट आम्ही त्याची वेट करतोय दोघी पण. त्यासाठी आम्ही आलोय. दोघी नाही सगळेच करतात हे. पण जास्त आम्ही दोघी करतो. कुणाल वेर इज डीजे वाला. थांबा एक मिनिट. गौरीवणीला अगस्ती झोपी. इकडे सरकली ही मिरी. गौरीवणी 2 घेतल्यात बास का. सो गाईज जसं डेकोरेशन केलं होतं बघू शकतो तुम्ही. इथे माझे पप्पा आता आले होते ना. आफ्टर लॉंग टाइम माझ्या पिल्लांना ते भेटत होते. त्यांना नातवंडांना भेटून खूप खुशी झाली होती. फोन ठेवते 2 साईडला 2. कणाची मारू गाडी गाडी कणाची मारू गाडी कणाची मारू गाडी गाडी कणाची मारू गाडी सोयीवराची मिळत आयला ग मला
पेरावरी जनी ग मला आपण हळद दळायला ऍक्शनला त्याची माळ सोन्याचा साज विलासरावांचं नाव घेते सौरभची हळद आहे आज वा 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 सुखी आहे सासरी बोल ना चांदीच्या वाटीत साखरेचे खडे प्रवीण रावांचं नाव घेते हा कुठं आहे कडे येते देवापुढे तर गाईज इकडे आम्ही तिघींनी पण उखाणा घेतला होता. सो मी या दोघींचा उखाणा रेकॉर्ड केला आणि माझा उखाणा रेकॉर्ड करायच्या वेळी त्यांना कॅमेरा चालू दिसला तर त्यांना असं वाटलं रेकॉर्डिंग होत आहे. तर रेकॉर्डिंग झालं नाही. मी नंतर खूप लेट बघितलं. सो मी असा उखाणा घेतला होता. मी आत्ता सांगते तुम्हाला. गोकुळच्या वनात कृष्ण वाजवितो बासरी, गोकुळच्या वनात कृष्ण वाजवितो बासरी, निलेशरावांच्या प्रेमामुळे सुखी आहे मी सासरी. असा माझा उखाणा होता गाईज. कसा वाटला नक्की सांगा मला कमेंट करून. आणि कसा वाटतंय ब्लॉग नक्की पुढे कंटिन्यू करा. अजून खूप मज्जा आहे. तर गाईज पुढे डीजेची जी गाणी वाजतील ते मी गाणे टाकणार नाही कारण कॉपीराईट येतं यूट्यूबला अपलोड केल्यानंतर. सो मी वेगळे म्युझिक वगैरे टाकेल तर समजून घ्या. ब्रेक घेतलेला आम्ही आता देवाला काय माहिती आलंय म्हणून सगळं त्यामुळे ब्रेक घेतला. आता उठणं लावतो त्याच्यानंतर काय म्हणताय